MPSC भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी होणार आहे। MPSCच्या 2619 जागांसाठी ही भरती निघाली आहे आणि महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। वयोमर्यादा पण यामध्ये जास्त ठेवण्यात आले आहे आणि MPSC भरतीच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे ऑलरेडी चालू आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 17 जुलै 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। पहिल्यांदा जे विद्यार्थी मित्रांनो MPSC मध्ये या ठिकाणी जवळपास पहिल्यांदा 2619 जागांसाठी मोठी भरती या ठिकाणी निघाली आहे। चांगली सुवर्ण संधी जे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी चालून आली आहे। MPSC ची भरती या ठिकाणी चालू आहे, तर MPSC भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर असे विविध काही पद आहे, पगार यामध्ये जास्त आहे 20,000 ते 60,000, त्याचबरोबर 38,000 ते 1,28,000 असे म्हणजे जे विद्यार्थी मित्रांनो चांगले पद आहे ज्यामध्ये पगार तुम्हाला चांगला भेटणार आहे, एकदम शाही ड्युटी आहे। तर MPSC भरती जे विद्यार्थी मित्रांनो निघाले 2619 जागांसाठी, तर यामध्ये शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, कोणकोणत्या पदामध्ये वयोमर्यादा काय, फी किती आहे, निवड प्रक्रिया, आपला पेपर या ठिकाणी कशा प्रकारे आहे, ते पेपर किती आहे, MPSC भरतीमध्ये कोणकोणता सिलेबस विचारला जाणार आहे, पेपरमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जाणार आहे, तर याबद्दल कोणकोणत्या टॉपिकचे प्रश्न विचारले जाणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि शॉर्टली जाहिरात सुद्धा दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचा सर्वांचा सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून MPSC भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, MPSCच्या ह्या जागा निघाल्या 2619 जागांसाठी मोठी भरती या ठिकाणी सध्याच्या कंडिशनला चालू आहे आणि 17 जुलै हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर यामध्ये कोणकोणते पद आहेत, तर पहा उद्योग निरीक्षकचं पद आहे 9 आणि त्याचबरोबर तांत्रिक सहाय्यकच्या 3 जागा आहे, कर सहाय्यकच्या 282 जागा आहे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट कच्या 461 जागा आहे, लिपिक टंकलेखकच्या 1864 जागा आहे। ठीक आहे, तर अशा काही जागा आहे मंत्रालयीन प्रशासकीय विभागात तसेच राज्य शासनाच्या महाराष्ट्रातील विविध कार्यालय। तर बा मंत्रालयामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी मंत्रालयातल्या सुद्धा या ठिकाणी काही जागा यामध्ये आहे, मंत्रालयामध्ये सुद्धा आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर काही काही पदामध्ये इंजिनियर मागितलं आहे, पण काही काही पदामध्ये ग्रॅज्युएशनवर सुद्धा तुम्ही या ठिकाणी भरू शकता। तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल BA BSc BCom, तुमचं कायच्यामधून जरी ग्रॅज्युएशन झालं असेल, मुक्त विद्यापीठ मधून जरी तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी सुद्धा तुम्हाला MPSC या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे ग्रॅज्युएशनच्या बेसवर। ठीक आहे, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि वयोमर्यादा जर आपण विचार केला, प्रत्येक पदामध्ये वयोमर्यादा 19 ते 38 वर्षापर्यंत ठेवण्यात आल्या आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 19 ते 43 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर 19 ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। 1 ऑक्टोबर 2026 रोजी आपलं वय मोजलं आहे, गणलं जाणार आहे। ठीक आहे, आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण आहे। आणि फीचा जर आपण विचार केला तर पहा विद्यार्थी मित्रांनो, खुला प्रवर्गासाठी 394 फी आहे आणि मागासवर्गीयांसाठी आणि आदूक अनाथांसाठी 294 फी आहे आणि माजी सैनिकांसाठी फक्त 44 रुपये फी आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर 27 जुलै हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आता यामध्ये MPSC ची भरती निघाली 2619 जागांसाठी, तर यामध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, तर पहा यामध्ये 2 पेपर द्यावा लागणार आहे। प्री आणि त्या पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, प्री आणि मेन्स आपल्याला द्यावं लागणार आहे। याच्या बेसवर आपलं MPSC भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो पूर्व परीक्षा द्यावी लागणार आहे, जे की या ठिकाणी 100 मार्कासाठी ही पूर्व परीक्षा असणार आहे। जे निवड होणार आहे तर पहा पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, आपली पूर्व परीक्षा असणार आहे 100 मार्कासाठी आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो आपले मुख्य परीक्षा असणार आहे, त्याचबरोबर मुख्य परीक्षा झाल्यानंतर आपली टायपिंग टेस्ट असणार आहे। अशा प्रकारे निवड प्रक्रिया आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पूर्व परीक्षा आपली काय असणार आहे, 100 मार्कासाठी पूर्व परीक्षा असणार आहे आणि 1 घंट्याचा पेपरसाठी टाइम भेटणार आहे। निगेटिव्ह मार्किंग 0.25 आहे, म्हणजे 4 जर आपण प्रश्न चुकले 1-2 प्रश्न बरोबर असणार आहे तो मायनस होणार आहे। ठीक आहे, आणि परीक्षेला जे विद्यार्थी मित्रांनो कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत, तर पहा चालू घडामोडीतले करंट अफेअर्सचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत, जागतिक, राष्ट्रीय आणि महाराष्ट्र राज्य पातळीवरील महत्त्वाची घडामोडी आणि त्याचबरोबर नागरिकशास्त्रामध्ये जे विचारले जाणार आहे तर ते भारतीय संविधान, त्याचबरोबर राजकीय व्यवस्था, पंचायत राज आणि शासकीय धोरणे आणि त्याचबरोबर इतिहासमध्ये भारताचा इतिहास, विशेष महाराष्ट्राचा संदर्भ आणि भारतीय
राष्ट्रीय चळवळ आणि भूगोलमध्ये जे विचारले जाणार आहे महाराष्ट्र, त्याचबरोबर भारत आणि जगाचा भूगोल, प्राकृतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल ह्या विचारलं जाणार आहे. आणि अर्थशास्त्रामध्ये भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, त्याचबरोबर शेती, उद्योग, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि या ठिकाणी वित्तीय धोरण. आणि सामान्य विज्ञानमध्ये काय विचारलं जाणार आहे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. आणि बुद्धिमत्ता व अंकगणितमध्ये आकलन, तार्किक क्षमता आणि निर्णय क्षमता आणि मूलभूत अंकगणित. तर एवढा काही जे विद्यार्थी मित्रांनो पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम हा तुम्हाला वाचून दाखवला, हा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आहे. आता मुख्य परीक्षेचा पॅटर्न काय तर पहा, मुख्य परीक्षा ही 200 गुणांची असणार आहे, 200 मार्काची असणार आहे. इंग्रजी किंवा मराठी भाषेमध्ये आपल्याला पेपर देता येते, पूर्व परीक्षा पण देता येते इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये. तर पहा यामध्ये मुख्य परीक्षा बघा या ठिकाणी पेपर 1 भाषा मराठी आणि इंग्रजीमध्ये देता येणार आहे. 10वी आणि 12वी पातळीचे व्याकरण, निबंध आणि आकलन. आणि पेपर 2 GS पोस्ट स्पेसिफिक, त्याचबरोबर सामान्य अध्ययन, त्याचबरोबर आणि GS आणि संबंधित पदाच्या कामाशी निगडीत प्रश्न विचारले जाणार आहे. ठीक आहे. तर मुख्य परीक्षा जे विद्यार्थी मित्रांनो आपली या ठिकाणी अशा प्रकारे आपली होणार आहे आणि त्याचबरोबर आपली टायपिंगसुद्धा या ठिकाणी होणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया या ठिकाणी MPSC या भरतीमध्ये. ठीक आहे. तर या भरतीची जे विद्यार्थी मित्रांनो सर्व जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. या भरतीची शॉर्टली जाहिरात दाखवून देतो कशा प्रकारे या भरतीची जाहिरात आहे MPSCची. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. तर पूर्ण जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. MPSC भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी. महाराष्ट्र लोकसेवा आयोग बघू शकता, हे काही पद आहे उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, गटकर, लिपिक, टंकलेखक. बघा ही संपूर्ण जाहिरात आहे. 17 जुलै 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे बघू शकता. हे सर्व जाहिरात जे विद्यार्थी मिळून आले आहे 2600+ जागांसाठी ही भरती या ठिकाणी MPSC जी आली आहे. तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. आणि पगारचं जर आपण बोललं, पगार बघा यामध्ये किती आहे तर 35,400 पासून तर 1,12,400 पर्यंत, तर 29,200 ते 92,300 पर्यंत अशा प्रकारे पगार आहे तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर जागा तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आणि निवड प्रक्रिया आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा प्रकारे आपले यामध्ये निवड होणार आहे. तर हा काही अभ्यासक्रम आहे बघा, पेपरचा जो अभ्यासक्रम हा काही आहे. आणि त्याचबरोबर जिल्हा वाईज जागासुद्धा यामध्ये आहे. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे या ठिकाणी असणार आहे. ही संपूर्ण जाहिरात आहे MPSC भरतीची. बघा जिल्हा वाईज जागा दिल्या आहे SC ST OBC EWS NTV ओपन SBC SBC कॅटेगरी वाईज जागा यामध्ये आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर संपूर्ण जाहिरात आहे बघू शकता. प्रत्येक जिल्हा वाईज जिल्हानिहाय यामध्ये जागा दिल्या आहे. जिल्ह्यानुसार जागा यामध्ये रिक्त आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे संपूर्ण जाहिरात आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. जिल्हा वाईज जागासुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जिल्हा वाईज जागा तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून सुद्धा बघू शकता की आपल्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे. तर बघा अहिल्यानगर झालं, सांगली झालं, छत्रपती संभाजी महाराज नगर, अमरावती, ठीक आहे, बुलढाणा. तर अशा प्रकारे बघू शकता सगळ्या जिल्हा वाईज यामध्ये जागा आहे. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी.